महानगरपालिकेतील प्री ऑडिट प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश स्थायी समितीने दिल्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाने त्यात कोणताही बदल न करता ती कायम ठेवली आहे। 25 लाख रुपयांवरील विकासकामांच्या देयकांच्या फायली मुख्य लेखा परीक्षकांच्या प्राथमिक तपासणीनंतरच अंतिम मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे। महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी काढलेल्या आदेशानुसार 25 लाख रुपयांवरील विकास कामांच्या देयकांच्या फायली मुख्य लेखा परीक्षकांच्या प्राथमिक तपासणीनंतरच अंतिम मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे प्री ऑडिट बंद होण्याची शक्यता संपुष्टात आली असून स्थायी समितीच्या भूमिकेपेक्षा प्रशासनाच्या निर्णयालाच अंतिम मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले। प्री ऑडिटच्या नावाखाली विकास कामांच्या देयकांच्या फायली विनाकारण अडवल्या जात असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला होता। काही प्रकरणांमध्ये टक्केवारीची मागणी होत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर सभापती अनिल मकरे यांनी प्री ऑडिट बंद करण्याचे निर्देश दिले होते। विशेष म्हणजे सभापती मकरे यांनी जसे आदेश 2 बैठकीत दिले, मात्र मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे यांनी प्रशासनाकडून स्पष्ट आदेशाची आवश्यकता व्यक्त केली होती। अखेर आयुक्त अमोल येडगे यांनी आज रविवारी काढलेल्या नव्या आदेशाद्वारे प्री ऑडिटची विद्यमान व्यवस्था कायम ठेवत अधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकारांचेही पुनर्वाटप केले आहे। या नव्या आदेशानुसार 25 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या देयकांच्या संचिका संबंधित विभाग प्रमुखांकडून मुख्य लेखा परीक्षकांकडे पाठवण्यात येतील। मुख्य लेखा परीक्षक प्राथमिक तपासणी पूर्ण केल्यानंतर त्या अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करतील। तर 15 ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या देयकांच्या फायली मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांकडून तपासून अतिरिक्त आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावे, असे आयुक्त अमोल येडगे यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले।